हाय सीता, बोल कशी आहेस? हा ताई, मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी ठीक आहे ना. आणि जीजू कुठे आहेत? ऑफिसला गेलेत का? तुझ्या जिजूला ऑफिसला जाऊन बराच वेळ झालाय. अच्छा ताई, माझी ना मुंबईमध्ये एक एक्झाम आहे. आज निघतेय, उद्या सकाळपर्यंत तिथे पोहोचते मी. मी तिथे येऊ का? तर ये ना, परमिशन काय मागायची आहे त्यात? ठीक आहे ताई. ट्रेननी येते की बसनी येते तू? ट्रेननीच येते ताई. ठीक आहे, जिजूंना पाठव का स्टेशनवर घ्यायला? कशाला ताई? बिचारे जिजूंना कशाला त्रास देतेस? मी येऊन जाईल ना स्वतः. या त्रास देण्यासारखं काय आहे? ठीक आहे, बाकी घरी येऊन बोलूया. हा हो ठीक आहे ताई. इतक्या रात्री काय लिहत आहात? अजून काय करणार, ऑफिसचं काम पेंडिंग आहे ना, म्हणून त्याला आता करतोय. ओके, उद्या माझी बहीण मुंबईला येते. ओ, तर असं आहे का? अचानक ती इथे कशाला येते? तिची कदाचित काहीतरी एक्झाम आहे म्हणून ती येते. ओ असं आहे तर ठीक आहे ठीक आहे. तुम्ही उद्या स्टेशनवर जाऊन तिला घेऊन याल का? हो आणीन ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके, मला झोप येते, मी झोपते ठीक आता. आहे, झोप ना. हाय सीता, कशी आहेस? हाय हाय. किती दिवस झाले तुला भेटून. कशी आहेस तू? मी ठीक आहे, तू कशी आहेस? हो, माझ्यात काय कमी आहे. बघ ना जिजू कसे बघतायत मला अजूनही. ठीक आहे, तू थकली असशील, बस आता. हो ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही गप्पा मारा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे ताई. अजून बोल, मुंबईत किती दिवसांचं काम आहे तुला? 1 आठवडा इथेच राहणार, एक्झाम आहे. ओ, 1 आठवडा थांबणार आहे? तर मीही ऑफिस मधून सुट्टी घेऊन इथेच राहतो. हं, जिजू तुमच्या ऑफिसच्या कामाचं काय झालं? प्रमोशन मिळणार होतं ना तुम्हाला, मिळालं की नाही मग? अगं कसलं काय प्रमोशन आणि झालं? काय, असं सुरू आहे सगळं. काय सीता, जिजू असं हे घे काय चहा बोलताय घे. तुम्ही? ओ थँक्यू. जिजू अहो, तुम्हाला ऑफिसला जायला लेट होत आहे ना, लवकर आंघोळ करून ऑफिसला जायला तयार व्हा. नाही ना ग, आज पहाटे जरा लवकर उठलो म्हणून डोकं जरा दुखतंय. विचार करतोय सुट्टी घेतो म्हणून. ठीक आहे, तर मी आंघोळ करून ऑफिसला जायला तयार हो. ठीक आहे. सीता, एक्झाम कधी आहे तुझी? एक्झाम्स तर नेक्स्ट वीक मध्ये आहे, तर आजपासूनच मला अभ्यास करावा लागेल. ओके, तर ये, तुला मी तुझी खोली दाखवते. येते ना? हो येते, थांब ना. हीच आहे तुझी खोली. कशी वाटली? हो छान आहे ताई. ठीक आहे, मला ऑफिससाठी वेळ होतोय, मी लवकर आंघोळ करून निघते. हा, तू इथेच आराम कर आणि तुला खायचं असेल काही तर किचन मध्ये आहे. ठीक आहे ताई, मी बघून घेईल. ठीक आहे. ठीक आहे, तू अगं, मी आराम बघेल. कर. ठीक आहे. हो अहो ऐका, मला ऑफिसला उशीर होतोय, मी निघते. कबर्ड मध्ये टॅबलेट्स आहे, ती घेऊन घ्या आणि रेस्ट घ्या, सगळं ठीक होईल. ठीक आहे, मी सगळं सांभाळतो, तुझा. ठीक आहे. बिचारी सीता किती सुंदर आहे. 30 वर्षाची झाली तरी हिचं लग्न अजून झालं नाही. बिचारी, काय करावं.
नशिबात लिहिलेलं कोणीच मिटवू शकत नाही. हे सांग, तुला कुकिंग वगैरे येते का? हो, व्हेज नॉनव्हेज सगळं बनवते मी. म्हणजे तुझ्याशी लग्न करणाऱ्याचं नशीब खूपच चांगलं राहील म्हणावं. हो, असं आहे का जिजू? हम्म. ठीक आहे. हे सांग, लग्नाचं वगैरे बघतेस का तू? वय पण होतच चाललंय. घरचे तुझ्यासाठी मुलगा शोधतायत की नाही? हो, ते तर बघतायत जिजू. पण हुंडा खूप जास्त मागतायत जिजू. आमच्याकडून इतका हुंडा मिळणं शक्य नाही. तुला एक सांगू का? जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो तुझ्या ताईला बघण्यासाठी, तेव्हा तू ऑफिसला गेली होती. पण त्या दिवशी तू जर घरी असती ना, मी तुझ्याशीच लग्न केलं असतं. ज्याच्या नशिबात जे लिहिलं असेल तेच होईल ना. माझ्या ओळखीचा कोणी मुलगा असेल तर तुझ्यासाठी पाहू? हो, चांगलं स्थळ असेल तर बाबांशी बोला, हरकत नाही. ठीक आहे. हे सांग, लंचसाठी तुझी ताई काय बनवून गेली आहेस? मला वाटतं टोमॅटो राईस बनवलाय आज. तू व्यवस्थितरित्या जेवण बनवू शकतेस ना, तर मग बनव ना काही. ठीक आहे जिजू, तुम्हाला काय आवडतं? मला चिकन बिर्याणी. ओके, ठीक आहे, बनवते मी. बनव बनव. तू म्हणते ना तुला सगळं बनवायला येतं. आज टेस्ट करून सांगतो. ठीक आहे. ओके जिजू. अच्छा, हे सांग, तुझ्या घरचे तुझ्या लग्नासाठी इतका उशीर का करतायत? मला माहिती नाही जिजू, बाबांना विचारा तुम्ही. हे वाईट नको मानू. तुझ्या वयाच्या बायकांची लग्नही झाली आहेत आणि त्यांची मुलं शाळा आणि कॉलेजांमध्ये जाऊनही शिकतायत. समजतंय मला जिजू, पण यात मी काय करू शकते? मला एक डाऊट आहे, तुला विचारू का? बोला ना. हाच की अजून तुझं लग्न नाही झालं आणि वय सुद्धा जवळपास 30 आहे. अजूनही एकटीच राहतेस. खरं तर असं अविवाहित राहून तुला दुःख वगैरे होत नाही का? अचानक असं का विचारताय तुम्ही जिजू? नाही, असं काही नाही, सहजच विचारलं मी. जर उत्तर द्यायचं असेल तर दे, नाही तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? बरेचसे मुलं जसे सिंगल असतात तसे मी सिंगल आहे, बस. यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? बरं जिजू, जेव्हापासून आली आहे बाबांना एक फोनही नाही केलाय मी. ते बिचारे काळजीत असतील. मी त्यांना एक कॉल करून येते. ठीक आहे. शिट, हिच्याशी थोडा वेळ बोलल्यानंतर असं वाटू लागलं की हिच्याशीच लग्न का नाही केलं मी. पण हिचा बाप हिचा हात माझ्या हातात देणारच नाही. कर्ज वगैरे घेऊन हिचं लग्न दुसऱ्या कोणाशी लावून देतील, पण माझ्याशी लावणार नाहीत ते. काय करू, माझं नशीबच खराब आहे. जर हिच्या ताईच्या जागी मला ही मिळाली असती तर हिच्या आई बाबांशी बोलून हिच्याशीच लग्न केलं असतं मी. त्या दिवशी हात मागितला असता तर लग्न लावून दिलं असतं. पण आज अजिबात करून देणार नाही. आता याबद्दल विचार करून काय फायदा होणार आहे. व्यवस्थित जाऊन झोपतो, अजून करूही काय शकतो. काय बेटी, ताईच्या घरी पोचलीस ना? हो, पोचली बाबा. सकाळीच पोचली होती. जिजू मला स्टेशनवर घ्यायला आले होते. व्यवस्थित आपली एक्झाम देऊन सुरक्षितरित्या घरी पोच बेटी. ठीक आहे? ठीक आहे बाबा, काळजी नका करू. ठीक. मी येईल नक्की. ठीक आहे. अच्छा, ठेवते बाबा. बाय. बाय बेटा. अरे, मी 30 वर्षांची झालीये, पण माझं लग्न झालं नाही. मी थोडी ना नाही म्हणते. समोरून लाखोंचा हुंडा मागत आहेत, तर माझे बाबा बिचारे काय करणार आहे? इतक्या पैशांसाठी त्यांची सगळी संपत्ती त्यांना विकावी लागेल. आणि जर असंच होत राहिलं तर माझं लग्न होईल की नाही माहिती नाही. कधी लग्न होईल माझं, कधी मुलं होतील मला. माझ्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न होऊन 2-3 मुलं पण आहेत त्यांना. विचार केला तर माझं आयुष्य खूप बेकार झालंय. शिट, मला झोपायचं पण मला तीच आठवते. काही झालं तरी आठवडाभर ती इथेच राहणार आहे. हिला आपल्या जाळ्यात फसवू का? जर हिने चुकीचा समज केला ना तर प्लानचा बट्ट्या बोळ होईल. तू घाबरतो काय? हिमतीने काम घे ना. तिचा समज चुकीचा झाला तरी काही हरकत नाही. प्रयत्न करून पाहायला हवा. जर फसली तर चांगलीच गोष्ट आहे ना. नाहीतर काही ना काही बोलून सांभाळून घ्यायला हवा. जेव्हाही तिला पाहतो, तिच्याशी बोलतो, मनात काही ना काही होत राहतं.
तिच्यात एक विचित्र आकर्षण शक्ती आहे. हा यार, बोल ना. अरे काय यार, काही बोलल्याशिवाय सुट्टी घेतलीस तू? हा, वाईफ सोबत एन्जॉय करतोयस का? अरे काय बोलतोयस तू? असं काहीच नाहीये यार. ऐक, गावातून माझी साळी आली आहे, म्हणूनच मी सुट्टी घेतली आहे. तीच जिचं वय 30 झालंय आणि जिचं लग्न झालं नाहीये अजून. हा, तीच. अरे यार, जर तिचं लग्न होत नसेल तर तू प्रयत्न करून का नाही पाहत? हा, मी तोच विचार करतोय यार, पण ते इतकं सोपं काम नाहीये ना यार. पण का? तिची मंजुरी नाही मिळाली तर गडबड होईल ना. अरे असा घाबरत घाबरत का मरतोयस? मी तुला एक आयडिया देऊ का? आयडिया कुठली? अरे आजकाल मुलींना पैसे देऊन त्यांना फसवून पळून जाणारे लोक खूप झाले आहेत. अशा कुठल्या माणसाचा शोध घेतो, तो फक्त नावासाठी लग्न करेल आणि पळून जाईल. अरे त्यानंतर तू जाळं टाक, ती स्वतः येईल त्या जाळ्यात फसायला. कशी आहे आयडिया? मस्त आयडिया आहे यार. मला वाटतं ही आयडिया काम करेल, पण बोलून असं गोष्टीला पुढे कसं घेऊन जावं ते कळत नाहीये. ठीक आहे, हरकत नाही, प्रयत्न करून पाहतो. ठीक आहे यार, मॅनेजर बोलवतोय, मी जातो. हा, ओके, हा ठीक आहे यार, तू कामाचं बघ. बाय. बाय. हॅलो. काय ताई? काय करतेय तू? झोपली होती ताई, झोप येते. सकाळी जेवण केलं ना तू? हो, केलं ना. तुझ्यासाठी जेवण मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. तू उठल्यावर काही खाऊन घेशील. ठीक आहे ताई, मी खाऊन घेईल. तुझ्या जिजाजींना पण सोबत वाढून देशील. जिजूंनी मला स्वयंपाक करायला सांगितलंय ताई. का, असं का म्हटलं? तू जे बनवलंय ना टोमॅटो राईस, ते जिजूंना आवडत नाही असं म्हणाले होते. त्यांनी मला चिकन बिर्याणी बनवायला सांगितली आणि मी त्यांना हो म्हटलं. तू नेहमी एकसारखं जेवण का बनवते? काहीतरी व्हेरायटी, डिफरंट काहीतरी बनवायचं ना. जेव्हा बघावं टोमॅटो राईसच बनवत असते. असंच करत राहशील तर जिजू हॉटेलमध्ये जाऊन खायला लागतील. लक्षात ठेव तू. तूच काहीतरी छान बनवून दे ना त्यांना. ठीक आहे ठीक आहे, ते सगळं मी बघते. तू मग आता काही चिकन बिर्याणी बनवणार आहे? जिजूनी इतक्या प्रेमाने मला विचारलं की चिकन बिर्याणी बनव म्हणून. त्यांनी असं विचारल्यावर मी त्यांना काय आता नाही म्हणणार आहे का? म्हणून मी त्यांना म्हटलं की दुपारी बनवते मी. आज काय तू आपल्या जिजाजींवर खूप प्रेम व्यक्त करतेय का? ठीक आहे ठीक आहे, खूप स्वादिष्ट बिर्याणी बनव हा तुझ्या जिजूंसाठी. ठीक आहे, मी संध्याकाळी येते, मग मी आल्यावर छान गप्पा मारूया. ठीक आहे ताई, ठेवते. बाय. गाढ झोपलेत का? जिजाजी, 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 जिजू उठा ना. उठा. किती वेळचं उठवते तुम्हाला? काय आहे सीता? झोपेत होता, डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला? असं काही नाही. ये ना सीता, बस ना. तुम्ही चिकन बिर्याणी म्हटलं होतं ना, तर मी ती बनवली आहे. गरम गरम तुम्हाला वाढतंय म्हटलं म्हणून उठवलं. अच्छा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे सीता. काय झालंय सांगा जिजू. तुझ्या ताईला दाम्पत्य जीवनात काही रस नाही आहे सीता. लग्न झाल्यापासून तर आजपर्यंत ती तशीच आहे सीता. म्हणून आम्हाला आतापर्यंत संतती सुख मिळालं नाही सीता. हे काय बोलताय जिजू तुम्ही? तुम्ही दोघं खरंच? खरंच आहे. जर तुला काही डाऊट असेल तर आपल्या ताईला जाऊन विचार ना सीता. आणि आतापर्यंत मूल नाही झालं सांगितल्यावर माझा परिवार अजून एक लग्न करण्यासाठी मला त्रास देत आहेत. ते सगळं ठीक आहे जिजू. तुमच्या दोघांचं लग्न होऊन 3 वर्षच तर झाली आहे ना आता. इतक्या लवकर तुमचा परिवार असं का विचार करतोय? जर 5 वर्षानंतरही मूल झालं नसतं तर असं काही म्हटलं असतं तर एक वेळ विचार केला असता. पण इतक्या लवकर तुम्ही लोक. आणि मला नाही वाटत की आता कुठलं मूल होईल आम्हाला. मग हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही एकदा चेकअप का नाही करून घेत? हे सगळं अशक्य आहे सीता. मी बाबांशी बोलून एकदा तुमच्या घरच्या लोकांशी
याबद्दल बोलायला सांगू का? नाही सीता. हं. ठीक आहे सीता, जेवण थंड होण्याआधी आपण खाऊया. ठीक आहे, चला. सीता, सीता. हं. अरे जीजू, काय झालं जीजू? काय झालं? काही नाही सीता, डोकं जरा दुखतंय माझं. मला वाटलं तुझ्या ताईंनी फ्लास्क मध्ये चहा बनवून ठेवला असेल, पण त्यात नाहीये. माझ्याकरता जरा चहा बनवशील तू? ठीक आहे जीजू, मी आत्ता बनवून देते. अच्छा, तर अरे जीजू, तुम्ही माझ्याच रूम मध्ये का बसलात? जर ताई येऊन गेली तर बरोबर वाटणार नाही. तुम्ही आधी हॉलमध्ये जाऊन बसा बरं, मी चहा घेऊन येते. मला वाटलं चहा बनवून तू इथेच आणशील म्हणून इथेच बसलो मी. नाही जीजू, तुम्ही हॉलमध्ये जा, मी तिथेच आणते. ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. जातोय मी. ठीक आहे. बरं, ठीक आहे. ये ताई. काय ताई, आजचा दिवस कसा गेला? खूप छान गेला. ठीक आहे, मी चहा घेऊन येते हं. तू आत्ताच आली आहे ना, चहा मी बनवते. तू बसून आराम कर हं. आज इतका उशीर का झाला? आज थोडं काम जास्त होतं. काय करताय? काय नाही, बोर होत होतो म्हणून मोबाईलमध्ये गेम्स खेळत होतो. हे घे ताई चहा. थँक्यू. थँक्यू. सांभाळून, गरम आहे. सीताकडे असं का बोललात तुम्ही? असं काय बोललो मी? जे सगळं आपल्यात होतंय ते सगळं तुम्ही तिला का सांगितलं सगळं? अगं, एवढं काय झालं? असं काय बोललो मी? प्रॉब्लेम तुम्हाला असूनही तुम्ही सगळं माझ्यावरच का ढकललं? हा, आता प्रॉब्लेम माझ्यात आहे की तुझ्यात आहे? उत्तर दे. मग चला हॉस्पिटलमध्ये जाऊन दोघंही चेक करून घेऊया. बोलवलं तेव्हा येत का नाही तुम्ही? ठीक आहे, उद्या चेकअप साठी जाऊ आपण. येशील ना? येते. आलात तुम्ही? ये ताई, या हो जीजू. हो, आलो. थकलात का दोघंही? तुमच्यासाठी मी चहा घेऊन येऊ का? नाही. काय झालं ताई? डॉक्टरांनी काय म्हटलं? कोणामध्ये प्रॉब्लेम आहे सांगितलं का डॉक्टरनी? स्कॅनचा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले की तुझ्या ताईमध्येच प्रॉब्लेम आहे. खरंच का ताई? ठीक आहे, तुझ्याशी एकट्यात काही बोलायचंय, लवकर ये. चल. आपल्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत लाव, यातच तुझं भलं आहे. हे बघ, तुझ्यापासून मला काहीच फायदा नाहीये, म्हणून म्हणतोय तुझ्या बहिणीसोबत माझं लग्न लाव तू. जर चुकीने सुद्धा तू याला नाही म्हटलंस ना, तर एक क्षण सुद्धा या घरात राहू शकत नाही तू. तुझ्या वडिलांकडे जावं लागेल तुला. अहो काय हो, तुम्ही असं का बोलत आहात माझ्याशी? मग नाही तर काय, डॉक्टरनी तर खरंच सांगितलं ना, प्रॉब्लेम तुझ्या शरीरातच आहे. म्हणूनच म्हणतोय तुझ्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत लाव तू. आता जास्त वाट नाही पाहू शकत मी. तू आपल्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत लावू शकतेस की जातेस आपल्या वडिलांकडे? अरे मी असं कसं याचं उत्तर देऊ?
मला बाबांना विचारावं लागेल, बहिणीला पण विचारावं लागेल ना. तुला ज्याला विचारायचं आहे त्याला विचार. जर तिचं लग्न माझ्यासोबत लावलं तरच तू इथे राहू शकतेस, नाही तर इथून निघून जा. यांचं म्हणणं ऐकून मी माझ्या बहिणीला विचारलं तर काय विचार करेल ती? माझे बाबा हे सगळं ऐकतील का? काय झालं ताई? काय म्हणाले जिजू तुला? तू त्यांच्यासोबत लग्न कर असं म्हणालेत. जर तू त्यांच्यासोबत लग्न करशील तरच मी या घरात राहू शकते असं म्हणालेत, नाहीतर या घरात मी राहू शकणार नाही असं म्हणालेत. तर तू काय उत्तर दिलं त्यांना? यासाठी मी काय उत्तर देऊ तूच सांग मला. मला चालणार आहे ताई. तू काय बोलते, विचार करून बोलते का तू? तू टेन्शन नको घेऊ ताई, मी जिजू सोबत लग्न करते, मग आपण सोबत राहूया. ए तू असं का बोलते? तू त्यांच्यासोबत लग्न करायला तयार आहेस का? ताई, आता मी 30 वर्षांची झाली आहे आणि बाबा आता माझं लग्न करवतील की नाही माहिती नाही काही. माझ्या मैत्रिणींनी तर मला लव्ह मॅरेज करण्याबद्दल उगाचच उपदेश देत असतात. मला आयुष्यात दुश्मन झाल्यासारखं वाटतंय ताई. माहितीये किती कठीण असतं हे? तुला पण बघितलं तर तुला बघून आता मी जे डिसिजन घेतलं तेच आपल्या दोघांसाठी बरोबर आहे. ठीक आहे, पण एकदा मी आपल्या बाबांशी बोलून घेते. अरे नाही नाही ताई, मग सगळी गडबड होईल ग. त्यांना कितीही समजवलं तरी ते ऐकणार नाहीच. जर हे नाही केलं तर 60 वर्षांची पण होईल ना तरी मी अशीच मरेल असं मला वाटतंय. असं एकट्याने मरण्यापेक्षा मी जिजूंसोबत लग्न करते ना. अशी मी एकटी किती दिवस जगणार आहे ताई? तुझा त्रास मला कळतोय ग, पण तरी तू एकदा नीट विचार कर. हा, मी खूप विचार केलाय ताई. जिजूंसोबत लग्न करणंच योग्य राहणार आहे. आपण सगळे सोबत मिळून एकाच घरात राहूया, ठीक आहे ना? ठीक आहे. जर तुला ओके आहे तर मला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. अहो ऐका, इकडे या ना. ऐकलं नाही का? बसा. सीता तुमच्यासोबत लग्न करायला तयार झाली आहे. खरंच? तू हो म्हटलं सीता? मी तयार आहे जिजू. तर मग लग्न कधी करायचं आपण? तुमची इच्छा जिजू, तुम्हाला जेव्हा वाटेल. मी तयार आहे. शुभ दिवस, शुभ वेळ सगळं बघायचं आहे ना. हे सगळं बघितलं तरी असं काय वेगळं होणार आहे ताई? तर उद्याच आपण कुठल्या मंदिरात जाऊन लग्न करूया ना, ओके ना? कुठेही केलं तरी मला चालणार आहे जिजू. जसं तुम्हाला बरं वाटेल तसं आपण करूया, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी जो आता निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे की नाही मला माहिती नाहीये, पण जर मी आता हा निर्णय नसता घेतला तर मला आयुष्यभर एकटं राहावं लागलं असतं. फक्त इतकंच नाही, जर मी जिजाजींसोबत लग्न नसतं केलं तर माझ्या ताईला पण त्याच्या आयुष्यात खूप त्रास झाला असता. या लग्नाने मला असं वाटतं की दोघांचेही प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील.